भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ऑफिसाला एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केला. तुमकां सगळ्यांक आमंत्रित केले. आमी सगळे एक शॉर्ट नोटीसार हांगा पावले आनी तेन्ना तुमचे सगळे रिपोर्टर जितले आमच्या सगळ्यांचे स्वागत करता. सगळ्यांका मनांतून थँक्यू म्हणटा. विषय असो आसलो की दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व हे काल आमच्या भंडारी समाजाच्या ऑफिसांनी व्हिजीट दिली त्यांची आणि त्यांची ती व्हिजीट झाल्यानंतर म्हणजे खंयच्या पॉलिटिकल पार्टीचा खंयच्या समाजात खंयच्या देवळात खंयच्या चर्चीत खंयसर किंवा समाजाच्या खंयच्या ऑफिसात खंयच्या समाजाच्या ऑफिसात व्हिजीट दिवंक शकता आणि त्याचे कोणीच स्वागत करू शकता आणि केलं म्हणून आमकां काय हरकत ना. पण एक विषय तितून महत्वाचो आमचो खटाकलो आम्ही भंडारी समाजाचे लोक हांव आनी सोपटे आणि त्याच्या भायर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. तेन्ना जो विषय आमच्या तकलेन येयलो खटाकलो तेचेर आमी दोगांयनी एकामेका कडेन उलयले पार्टी कडेन उलयले आनी तुमकां एक प्रेसाच्या माध्यमांतल्यान आमच्याच बांधवांक पॉलिटिकल लायनीतून जर समाजाचो वापर करप ना करप हे ठरयता सुद्दां कशें करप कशें उलोवप हेच्या बद्दल एक मॅसेज दिवपाचें नातर आज आमी त्रास आपयला. तुमकां परत एकदा दिपावळीचे शुभेच्छा. परत एकदा तुमी सगळ्यांच्या संख्येन शॉर्ट नोटीसार पावले म्हणून तुमकां सगळ्यांक देव बरें करता आनी फुडलीं सुद्दां तुमचे सोडटे तुमचे कडेन उलयतले तेंचे कडेन सोपयता देव बरें. सगळ्यांना नमस्कार. स्वागत. आमचे आदरणीय मिनिस्टर बाबा मिलिंद नायकर जो विषय तुमच्या समोर दवरला तांच्यांनी मेन उद्देशय तुमच्या समोर मांडलेलो आसा. साहजिकच ते फुडें वता आसतना भंडारी समाज आणि म्हाका दिसता भंडारी समाजाची जी गोंयांत जनता जे लोक जे आसात त्यांच्या संदर्भात जर विचार करपाक गेलो जाल्यार म्हाका दिसता ह्या समाजाची जी पॉलिटिकल जे लिडर जे आसात ते वेगवेगळ्या पक्षान आसात. जशे मी आणि आमचो बाब मिलिंद गेली कितकीशींच वर्सां भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. ह्या समाजाचे नेते बांधव खुबशे काँग्रेसीने आसात, एमजीने आसात, वेगवेगळ्या पक्षान आसात. पण ह्या समाजाचे आमचे आदरणीय अध्यक्ष बाब अशोक नाईक ज्यांच्यानी जो स्टेटमेंट केलो का स्टेटमेंट कोणी करूं येता पण जेन्ना एक लिडर नेतो एका समाजाचो जो समाज ह्या गोंयांत मोठो समाज तो विचार करता आसतना तुमच्या समोर स्टेटमेंट करता आसतना हांव म्हणना आमकां आमचे गोंयचे सिनियर आहात खूब वर्सां समाजान काम करतात पण तेजो आदर राखून तांकां मान सन्मान दिवन इतलेच तुमच्या लक्षांत उरता. पळयात लिडर आज आमी पळयतात गोंया राज्यांत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लिडर येतात. आपाचे आदरणीय आमचे केजरीवाल असो मागीर तृणमूल काँग्रेसची आमची ममता बॅनर्जी असो खूब जाण येतात. गोंयांत येतकच देवळांनी देवाचे दर्शन घेवन वतात. खंय तरी आमच्या परमेशानंद स्वामीजीचे दर्शन आशिर्वाद घेवपाक वतात आनी साहजिकच तांकां रायट आसता हक्क आसता. एखादे जर कोणी तरी आपयलो म्हाज्या समोर घरा आपयलो जाल्यार घरा वचपाचोय तांकां म्हणजे अधिकार आसता आपयतले. पण जे पॉलिटिकल पार्टीचे लिडर आणि जे ह्या समाजाचे म्हणजे पॉलिटिकल करून समाजाचे लिडर आसता तांकां खबर आसता की राजकारण करता आसतना ह्या समाजाचे नेते बांधव हांवें पयलीं म्हटलां तशें वेगवेगळ्या पक्षान आसात. आतां इले ठीक आसा पण एकाच भेटीन ज्या पद्धतीन आदरणीय अध्यक्ष बाब अशोक नायकान स्टेटमेंट केलो की 106 वर्सां नंतर त्या गोंयांत एक मुख्यमंत्री आमच्या ऑफिसान येता. म्हाका दिसता खंय तरी ते विचारले आसतले
कारण समाजाचे काम करत असताना या गोव्या राज्याचे आदले मुख्यमंत्री आदरणीय रवी नाईक मग त्यांच्यात हाती हात धरून या समाजाचे काम करता करता ते आज अध्यक्ष झाले. आम्ही काम केलं समाजाचे पेडणे तालुक्याचं 20 वर्ष एक समाजाचं अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यांनापासून पळतात की ज्यांना आमचे आदरणीय रवी बाब मुख्यमंत्री असले त्यांच्याच कारकिर्दीचे समाजाचे ऑफिस आहात ते त्यांच्यानी घेतले आणि मुख्यमंत्री असताना खूप फावटी त्यांचे बसतात. म्हणजे पहिले त्यांच्या लक्षात आणून देतात की पहिले फावटी 106 वर्षा उपरांत मुख्यमंत्री आमच्या समाजाच्या कार्यालयात येतात. हे काहीतरी म्हणायचं म्हणू शकता चुकून बी झालं असेल पण ते सुरू असते. ते म्हणजे जस्ट रिपीट करतात. आदरणीय माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे त्या खूपशा फावटी त्या ऑफिसात बसतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची दिसतात की भारतीय जनता पक्षाचे ज्यांना पहिले ह्या गोव्यात मुख्यमंत्री झाले ते ओबीसी नसले, बहुजन समाजाचे नसले, एक विशिष्ट समाजाचे असले, पण तरी सुद्धा त्यांच्यानी या गोव्याच्या गरीब आणि बारीक जनतेखातीर जो योजना राबवल्या ठामपणे सांगतात. कारण आम्ही तुमका म्हटलं तसे 20 वर्षात पेडणे तालुक्याचं भंडारी समाजाचं अध्यक्ष म्हणून काम करीत असताना जास्तीत जास्त त्या योजनेचा फायदो या भंडारी समाजाच्या नेतृत्वावर मिळवलो आणि मिळवणे आम्ही दिलो. म्हणजे विशेष समाजाचं असून सुद्धा बारीक समाज म्हणजे संख्येन मोठो पण आर्थिकदृष्ट्या गरीब बारीक या समाजाच्या लोकांखातीर ते वेगवेगळ्या योजना म्हणजे दयानंद सामाजिक सुरक्षा योजना असो, गृह आधार असो, लाडली लक्ष्मी असो आणि आमदार जाता तो ठामपणे सांगतात. माझे पहिले पेडणे मतदारसंघाचा आमदार असताना आता मांद्रे मतदारसंघाचा असताना म्हाका दिसता जास्तीत जास्त फायदो हांवें आमदार म्हणून भंडारी म्हणजे चड पेडण्यान भंडारी समाज चड म्हणजे चड दिलो सगळ्यांकच दिलो पण तेतून फायदो घेणारे हे भंडारी समाज चड. आमचे या देशाचे पंतप्रधान ओबीसी असतात आणि त्याचबरोबर गोव्या राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते बहुजन समाज. त्यांना आम्ही एक जाणून घेवपाक जाय आणि प्रामुख्याने आमचे जे ह्या समाजाचे नेते असतात त्यांच्यानी जाणून घेवपाक जाय की गेली 12 वर्सां या गोव्या राज्यात या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री करत असताना त्यांनाचे मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री आम्ही भितर असतात. आदरणीय आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर म्हणजे समाज कल्याण खात्याचे मिनिस्टर निलेश बाबा हांव आमदार म्हणून आसा आम्ही पळयतात. आम्ही म्हणिना त्यांनी स्टेटमेंट केलो हो चुकीचो पण स्वतः वैयक्तिकरित्या जर त्यांनी केलो जाल्यार ठीक आसा. समाजात गृहीत धरून स्टेटमेंट करता असताना त्यांनी तो स्टेटमेंट केलो की केजरीवाल शब्दाचो माणूस असा. केजरीवाल जर निवडून ह्या गोंयांत येयलो जाल्यार जे कितें उलयता तो करतलो. आदरणीय आमचे भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक हांकां सांगचे दिसता की त्यांच्यानी विचार करतो आणि समाजाचो अध्यक्ष ह्या नात्यान बाकीचे जे नेते बांधव असतात त्यांचोय विचार करतो आणि मागीर स्टेटमेंट. कारण आम्ही दोघे बीजेपीचे कार्यकर्ते बीजेपीचो सरकार ह्या गोंयांत आसा. आमकां पुरेपूर खबर आहा ह्या बीजेपी म्हणजे भंडारी समाजाचे नेते बांधव भारतीय जनता पक्षाचे कितकेशे कार्यकर्ते आसात. माझ्या मांद्रे मतदारसंघात जर आम्ही पळयले जाल्यार मॅक्झिमम नो डाउट 61% 62% नेते बांधव पेडणे तालुक्यात आहात जेणे करून जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. आज केजरीवाल येयला खंय फक्त दिल्लीची जर परिस्थिती पळयली लोकांची जाल्यार जे स्टेटमेंट दिल्लीसून येवन गोंयांत करतात लोकांक फुलोवपाचे जे हे करतात ती परिस्थिती दिल्लीन ना. वेरेस भारतीय जनता पक्षाचो जो सरकार आहा भारतीय जनता पक्षाचो बहुजन समाजाचो जो मुख्यमंत्री आहा
या भारतीय जनता पक्षाचे सरकारान असलेले वेगवेगळ्या समाजाचे मंत्री आहात ते बऱ्यापैकी ह्या गोयच्या जनते खातीर काम करतात. हांव दयानंद सोपटे खंय तरी दिल्ली वयतलो आनी आमचे इंट्रोड्युशन करून दितलो, कोणाक कितें खबर ना बाबा दयानंद सोपटे कितें म्हणून कितें करू शकता कितें केला हें आमकां जेन्ना खबरच नसता तेन्ना दयानंद सोपटेन अशा प्रकारचे स्टेटमेंट करप हे चुकीचें आसता. म्हणून हांव विनंती करता, तेंचो मान राखून विनंती करता, कारण राजकारण हे राजकारण असता आणि समाजकारण हे समाजकारण असता. समाजकारण करता आसतना राजकारण जर चुकून जर करपाक गेले जाल्यार सगळ्या नेते बांधव जे वेगवेगळ्या राजकीय पक्षार आसता तांचो विचार करूनच स्टेटमेंट करप. माझे घरचे काम आसा, माझे घरचे फंक्शन आसा, हांव जाय तो स्टेटमेंट करूं शकता कारण ते माझे फॅमिली पुरते. पण जेन्ना येदी व्हडली जबाबदारी भंडारी समाजाचे अध्यक्ष पण जेन्ना स्वीकारतात तेन्ना राजकीय स्टेटमेंट करता आसतना राजकीय दृश्ट्या खंय तरी तुमच्या समोर आपले मत मांडटा आसतना नेती बांधवाचो विचार करप एक सामकें गरजेचें आसा. नाजाल्यार कितें आसा, आमी दोगूय आनीकय आसात भारतीय जनता पक्षान आसा जो केजरीवालाक वळखय ना, आमी केजरीवालाक मुख्यमंत्री म्हणून वळखता, तेची कशी कितें कामकाज ते आमी फक्त आयकतात, बरें आयकतात आनी ह्या दिसांनी तर खूब तेचे स्टेटमेंट जे पळयतात खूब वायटशें आसा. लोकांक हांगा फुकट सगळें तितलें पडटा पण दिवपाक जाय त्या दिल्लीवाल्यांक कांयच मेळना अशें ते दिल्लीवाल्याचे लोकांचे स्टेटमेंट सोशल मिडियाचेर वायरल जाता. उदक मेळना, लायट फुकट म्हणटा पण दितात लायट फुकट कितल्या जाणांक दिता आनी जी रिकवरी खंयच्या माध्यमांतल्यान ती सगळी खबर आसता. तेन्ना एक चड उलयना इतकें सांगता, समाजकारण अवश्य करचें. समाजकारण करता आसतना समाजाच्या नेते बांधवांक कशें वयर हाडचें हाचे खातीर वचचें. पण वयर जेन्ना येता आसतना खंय तरी एका राजकीय पक्षाचे ह्या समाजाचे नेते बांधव वयर वयर वळटात तांकां खंय तरी अशें स्टेटमेंट करून अपशकून करपाचें न्हू. हांव एक भंडारी समाजाचो एक नेते बांधव, तेणी ह्या समाजा खातीर एक काम केलां. आज जर पळयलें जाल्यार म्हज्या मांद्रे मतदारसंघात सगळ्या समाजाचे लोक आहात. हांव म्हणिना ते भंडारीच आसा पण न्याय दिता आसतना एक माणूस म्हाजो समाज ह्याच पद्दतीन न्याय दिता. सरकाराच्या माध्यमातून काम करता आसतना कोणाकच संधी दिना की बाबा तो एक पर्टिक्युलर समाजाचें पळयता ना, कारण हांव सगळ्या जनतेक म्हणजे मांद्रेंतल्या सगळ्या जनतेच्या मताचेर आमदार करता. पण एक विनंती करता, आव्हानय म्हणिना, हांव म्हणिना कारण आमच्या म्हाजेकून ते मोठे आहात, सिनियर आहात, समाजाचे काम बरें करतात अशें म्हणटा हांव. पण एकच विनंती करता, असले विचार जे खंय तरी समाजाच्या नेते बांधवांक मारक ठरू शकतात अशें करचें न्हू इतकेच विनंती करता. स्टेटमेंट केल्लो की जो पक्ष चडांत चड ज्ञाती बांधवांक उमेदवारी दितलो ज्याचे फाटल्यान संघटना रावतली, ज्ञाती बांधवांची जी संघटना आसा संपूर्ण ज्ञाती त्यांच्या फाटल्यान रावतली म्हणटा तो. त्या म्हणले कितें की कांय बाकीचे थोडे बी पक्ष दितले कोणाक तेन्ना तुमी त्या मतदारसंघात कितें करतले अशें विचारिल्लें. एक्झॅक्टली तेन्ना तो मातसो घुसपलो. बरोबर, घुसपाचो प्रश्न तुमी ताका केलो. तुमचें म्हणणें कितें? ह्या प्रश्नाचेर हांव तुमकां एकच दिता. हांवें तशें ऑलरेडी उत्तर दिल्लें आसा. ते म्हणजे अशें की आमी राजकारण करता आनी मतां जी घेता ती फक्त भंडारी समाजाची न्हू. प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या समाजाची मतदाते असतात. आमी सगळ्याचो विचार करपाक जाय आनी जेन्ना त्या लोकांनी म्हणजे त्या वेगवेगळ्या नेते बांधवांनी म्हणजे समाजाच्या लोकांना म्हणजे मतां दिवन निवडून आलेले असतात तेन्ना सगळे आमचे असतात, सगळे आमचे असतात. आनी म्हणूनच हांव तेच सांगता आनी तुमी विशय म्हणलो की जास्तीत जास्त तिकिटी जो पक्ष दिता तेजे फाटल्यान आमी आसता. हांव तुका सांगपाची गरज ना. 2017 भारतीय जनता पक्षाचे प्रामुख्यान भंडारी समाजाचे कितके कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार असले आणि कितके निवडून दिले. जेन्ना आमी म्हणटा 60-62% भंडारी समाज ह्या गोंयांत आसा म्हणजे साहजिकच प्रत्येक मतदारसंघात म्हणजे तिकीट दितकच जर निवडून हाडूंक शकतात जाल्यार मागीर 2017 तुमीच मेजर कितले येयले, कितल्या जाणांक तिकीटी दिल्ल्यो. म्हणजे एक सांगता प्रत्येक नेते बांधवाच्या कर्तृत्वाचेर ही मतां मेळटा. ते म्हाजो कारण हांवें 4 निवडणुकी जिखल्या
4 निवडणुकी जिंकता असताना पहिला तुम्ही कसं किती जिंकला. पण एक गोष्ट लक्षात ठेवपाक जाय आम्ही की फक्त आम्ही तिकेटीत मागले म्हणून जायना. आम्ही तिकेटी मागतकच जे पक्ष राष्ट्रीय पक्ष किंवा लोकल पक्ष ज्यांना दितात त्याका बाबा आम्ही मागले त्यांच्यानी दिले. आमची जबाबदारी असा त्यांना निवडून हाडपाचो हाचो विचार करता. Saptema, what is your concern about in all these statements ते तुमच्या प्रेसिडेंटान के म्हटलेले आसा पळय के तांकां तेणी तो स्टेटमेंट केला पळय तेजेर ते सीएम दिल्ली सीएम येवन ताका मेवल्या पळय ते वो तो प्रपोजल कितें मांडला पळय व्हॉट इज युअर नाही माझं इन जनरल तुझ्या प्रश्न उत्तरीचा इतलें सांगता अवश्य आपोवचो कोणाक आपोवचो केजरीवालच कित्याक फाल्यां तरी तृणमूल काँग्रेसची ममता बॅनर्जी काय आपोवचे. पण हे आपोवचे च्या पाणी दिवचे जसे देवळान वतकच तीर्थप्रसाद दितात तसे दिवचे. पण एक ज्ञाती बांधवाचो एक लिडर समाजाचो सबंध गोंयच्या ह्या भंडारी समाजाचो एक अध्यक्ष हांव ब्लेम करिना. पण फक्त कितें जाता जे स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंटाक आदारून सांगता की हे खंय तरी आमी उलयता आसतना भान दवरपाक जाय विचार करून मागीर तो स्टेटमेंट करपाचो. काल ते मेळ्ळे वचून भंडारी समाजाचे लिडराक हाजो तुमचेर कितें इफेक्ट जातलो कितें धसको बी कसो घेतला. अजिबात ना. हांवें गेले 4 इलेक्शन लढता आसतना माझे सगळे माणूस हो माझो समाज त्याच बरोबर ज्ञाती बांधव म्हणजे भंडारी समाजाचेर उलयता आसतना साहजिकच म्हाका लागले कारण गेली 20 म्हणजे फाटली 20 वर्सां म्हणजे पेडणे तालुक्यात भंडारी समाजाचो अध्यक्ष आसलो. तालुक्याचो अध्यक्ष असताना कशें काम करपाक जाय तांकां कशें सांबाळपाक जाय हे पुरेपूर खबर. आनी आज जर पळयशात म्हाका धसको बिस्को काय ना कांयच ना. पण एक इतल्या खातीर स्टेटमेंट करता की खंयचोच ज्ञाती बांधव दुखोवंक जायना. कारण एकच आमीच बीजेपीन आसा म्हणून न्हय. भंडारी समाजात आमचो जो काँग्रेसचो जो लिडर जो आसा अध्यक्ष आसा गिरीश चोडणकर तोय भंडारी आसा. रवी बाब आसा आदरणीय आमचे आदले मुख्यमंत्री तोय भंडारी आसा. हांव म्हणिना बीजेपीन आसा. पण या सगळ्याचो विचार करूनच स्टेटमेंट करपाची गरज. एक सांगात की तुमची जी कार्यकारिणी आसा जी संघटना आसा ज्ञातीची त्या संघटनेन जर आवाहन केलें अमुकूच एक पक्षाक मतां मारा म्हणून जाल्यार ताचो इफेक्ट जावपाक शकता असो तुमकां दिसता मतांचेर. अजिबात ना. म्हाजो अनुभव तुमकां सांगता अजिबात तेचो इफेक्ट जायना. कारण गोंयची जनता ही सुशिक्षीत आसा सुज्ञ आसा. बरें कितें आनी वायट कितें खंयचो पक्ष फुडें वचत. आज या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आसा. पण ह्या देशाक खंय तरी नंबर 1 करचो म्हणजे जगान जितके आहात पळय 195 तितून नंबर 1 इंडिया जावची हेचे खातीर प्रयत्न करता विदीन 5 येयल्या. बरोबर अशा विचाराचे माणूस जेन्ना सबंद देशाचे नेतृत्व करता तेचे विचार आमी करप तेचे खंय तरी म्हणजे साहजिकच बरे विचार तेचे विचार करप. आणि आज गेली जर आम्ही पळयता ह्या भारतीय जनता पक्षातून सरकार ह्या गोंयांत जेन्ना आयलो थंयपासून आज आमी पळयता तेचे पयलीं जे काँग्रेसचो सरकार आसलो तेंच्यांनी केल्ले जनते प्रती बरी कामां आणि ह्या भारतीय जनता पक्षान ह्या सरकार म्हणजे ह्या गोंयांत सरकार स्थापन केल्या उपरांत केल्लेली गरीब आणि बारीक जनते खातीर कामां हेचो विचार आमी करपाक. ते स्टेटमेंटाक तुमकां दिसता तो तुमचो एकवट आहा तो खात्याला कितें म्हणटा जो स्टेटमेंट केला पळय म्हाका स्टेटमेंट जायना. तेजे वयर तुमचो तो एकवट आहा भंडारी समाजाचेर इफेक्ट. पळयात म्हाका दिसता तुमी खुबशे पळयले ह्या समाजा बद्दल समाजाचे लिडरय पळयले आनी समाजा खातीर एकवट घडून हाडप आनी टिकोवप हाचे खातीर कोणी कितले प्रयत्न केले ते तुमी पळयले. आनी आज जशी ह्या समाजान झगड्यो चलतात ह्यो झगड्यो मिटोवपाचे कोण कितें प्रयत्न करतात ते आमी पळयतात. समाजाच्या अध्यक्षांनी केलेलो स्टेटमेंट आणि केजरीवालच्या भेटी एकाला समाजात फूट पडण्याची शक्यता ना काहीच ना अजिबात ना अजिबात.